गेले 15 वर्ष मी मगाशी म्हटलं, शहराची डेव्हलपमेंट चांगली झाली असती, शहरामध्ये सुविधा चांगल्या दिल्या असत्या तर लोक स्वतःहून तयार झाले असते ना. त्यामुळं महाराष्ट्र शासनाने यावरती विचार करून प्राधिकरणाला बळकटी दिली पाहिजे. हद्दवाढ झालीच पाहिजे, याबद्दल माझं काही दुमत नाही. हद्दवाढीला पर्याय नाही. सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन सगळ्या गावांना घेऊन त्यांचे ज्या काही गैरसमजू आहेत त्या गैरसमजुती दूर करून हद्दवाढ करावी आणि सगळ्यांना एकत्रित करून पुन्हा अन्याय न होता किंवा आपण म्हणतो न लादता त्यांच्यावरती त्यांना एकत्र करून ही हद्दवाढ करावी. कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट जर झाली तर ही स्वतःहून लोक, जसं पुण्यामध्ये स्वतःहून लोक हद्दवाढीमध्ये आम्हाला घ्या म्हणतात, त्या पद्धतीने ही लोक पण घ्या म्हणतील. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. सध्या कोल्हापुरात महत्त्वाचा गाजतोय तो प्रश्न म्हणजे कोल्हापूरची हद्दवाढ. गेल्या 53 वर्षाहून अधिक काळ कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी यासाठी आंदोलन सुरू आहे. 1 इंचही हद्दवाढ आतापर्यंत झालेली नाही. यासाठी कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीनं आंदोलन देखील पुकारलेलं आहे. विविध स्तरावर आंदोलन होते आणि आता त्याचबरोबर ग्रामीण भागातून देखील कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध होताना दिसतोय. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भाग असा संघर्ष आपल्याला आता पाहायला मिळतोय. आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम साहेब. आणि आपण त्यांच्याशीच जाणून घेऊया की त्यांचं नेमकी या हद्दवाढीवर त्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्ते. काय सांगता, आता कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटून उठलेला आहे. आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटते, कोल्हापूरची हद्दवाढ व्हावी की नको? कोल्हापूरची हद्दवाढ ही झालीच पाहिजे या मताचा मी स्वतः आहे. गेले 10 वर्ष महानगरपालिकेमध्ये आम्ही काम करतो, पण ज्या वेळी हद्दवाढीचा प्रश्न आला कृती समितीच्या माध्यमातून आम्ही त्या गावांच्या मध्ये गेलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली, पण त्या गावांचा पूर्ण ह्यासाठी विरोध आहे आणि आता संघर्ष टोकायला आलेला आहे. ही वस्तुस्थिती. त्या लोकांचं म्हणणं असं आहे की कोल्हापूर शहरामधल्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या तुम्ही स्वतः पुरवू शकत नाही महानगरपालिका म्हणून, तर आम्हाला तुम्ही काय देणार? आणि हा प्रश्न खोटा नाही, खरा आहे. तर आपण तुमच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून रोज शहरामध्ये बघतो की कचऱ्याचा प्रश्न आहे तसा आहे, ड्रेनेज सिस्टीम नाही, बगीचे चांगले डेव्हलपमेंट नाहीत, ज्या जागा आरक्षित होत्या त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत, असे बरेच प्रश्न रोज पेपरच्या माध्यमातून त्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचतात. आणि आजूबाजूचे ग्रामीणमधले सर्व नागरिक कोल्हापूर शहरामध्ये रोज एकदा तरी ते येऊन जात असतात, तर त्यामुळे त्यांना माहिती असते, त्यांना कोणी सांगायची गरज नाही. त्यामुळे त्या लोकांचा त्यासाठी पूर्ण विरोध आहे. बरं, आता जर तुम्ही जसं म्हटलं की त्या लोकांचे जे काय त्यांच्या अडचणी आहेत, महापालिकेची जे काही कामकाज आहे ते व्यवस्थित सुरळीत सुरू नाही आहे, सोयीसुविधा मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचा विरोध आहे. मात्र जर हद्दवाढ झाली तर मोठ्या प्रमाणात अनुदान या ठिकाणी येईल आणि विकासाला जी खरी चालना मिळणार आहे ते त्यामुळं मिळेल हद्दवाढीनंतर, असं त्यांचं कृती समितीचं म्हणणं आहे. पैसे आणायचे म्हणले तर कशाही पद्धतीने तुम्ही विकास निधी आणू शकता. यामध्ये गेले 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये ज्यांनी सत्ता भोगली त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी वापर केला. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी वापर केला असता तर ही आत्ता वेळ आली नसती. आता कागल शहराची जर परिस्थिती बघितली, कागलचे आमदार माननीय मुश्रीफ साहेब यांनी अखंड मतदारसंघामध्ये, त्यांचा काही शहराचा भाग आहे का? अखंड एक कागल शहर छोटा आहे पण त्यांचा मतदारसंघ चंदगडपर्यंत आहे. तर प्रत्येक गावामध्ये जर त्यांच्या गेलं तर तिथे झालेली डेव्हलपमेंट बघितली तर मग कोल्हापूरमध्ये त्यांची सत्ता होती. त्यांनी आणि बंटी पाटील यांनी दोघांनी महानगरपालिकेवरती 15 वर्ष सत्ता गाजवली, पण कोल्हापूर शहराची आज वाईट अवस्था करून ठेवलेली आहे. ती जर चांगली झाली असती, आता प्रत्येक वेळी उदाहरण दिलं जाते की पुण्याची हद्दवाढ 22 वेळा झाली, 23 वेळा झाली, ती लोक आजूबाजूची स्वतःहून तिथे यायला तयार आहेत. कारण डेव्हलपमेंट ही अजितदादा पवार असतील किंवा जुने बरेच त्याला योगदान देणारे तिथली लोक आहेत, त्यांनी पुणे शहराची डेव्हलपमेंट चांगली केली, त्यामुळे तिथं लोक यायला तयार झालीत. तर इथं आजूबाजूची लोक का यायला तयार नाहीत ह्याच्यावरती कोण बोलत नाही. गेले 15 वर्ष मी मगाशी म्हटलं, शहराची डेव्हलपमेंट चांगली झाली असती, शहरामध्ये सुविधा चांगल्या दिल्या असत्या तर लोक स्वतःहून तयार झाले असते ना. त्या तुम्ही दिलेल्या नाहीत आणि तुम्ही त्यांना परत तुम्ही या म्हणता. हे जरा कुठं तर ताळमेळ घातला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्राधिकरण ज्यावेळी डिक्लेअर झालं
प्राधिकरण आता पिंपरी निगडी प्राधिकरण झालं तर त्याचं डेव्हलपमेंट अतिशय चांगली झाली. त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडून प्राधिकरणासाठी चांगलं पैसे आणून तिथलं ऑफिस सक्षम करून तिथल्या मंजुऱ्या लवकर देऊन ग्रामीण भाग चांगला डेव्हलप जर केला असता तर आज शहरामध्ये काही प्राधिकरण म्हणजे मिनी हद्दवाढच होती ना ती. बरोबर. तर ते पण तुमचं व्यवस्थित तुम्ही चालवलं नाही. म्हणजेच यामध्ये ज्या त्या वेळच्या लोकप्रतिनिधींचं मानसिकता ही काम करण्याची नव्हती, त्यामुळे लोकांना यासाठी विरोध आहे. आता खरं तर प्राधिकरणाचा तुम्ही विषय सांगितला. प्राधिकरण देखील आता जर या ग्रामीण भागाच्या लोकांचं असं म्हणणं आहे, जी काय 18 गावं समाविष्ट होणार आहेत त्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की अप्रत्यक्षरित्या प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूरची हद्दवाढ झाल्यातच जमा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि हे प्राधिकरण आता सध्या सक्षम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच मग प्रतिनिधींनी हा विषय अजेंड्यावर पहिल्या नंबरला घेऊन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जे प्राधिकरण झालेलं होतं त्या प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये आता तुम्हीच परवा बातम्या दाखविल्या, तिथले अधिकारी 3-3 मध्ये ऑफिसमध्ये येत नाहीत. मग प्राधिकरणाची कामं होणार कशी? तिथल्या मंजुऱ्या होणार कशा? तिथं आरक्षण असलेल्या जागेची कामं होणार कशी? तिथला जो काही तिथला डीपी करायचा आहे त्या डीपीवरती जागेवर डेव्हलपमेंट करायच्या कशा? हे कुणी करायचं असते? फक्त त्या अधिकाऱ्यांच्यावर अवलंबून नाही, तर ह्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांनी नेतृत्व केलं, ज्या ज्या लोकांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना निवडून दिलं, त्यांनी हे काम करणं गरजेचं होतं. महानगरपालिकेमध्ये आम्ही वारंवार भांडत होतो, कारण आम्ही सत्तेच्या उलट्या बाजूला असल्यामुळं आम्हाला ही अडचण होती डेव्हलपमेंटच्या. आम्ही काहीतरी बोलायला गेलं तर म्हणायचं कोल्हापूर शहराच्या डेव्हलपमेंटच्या आडवं ह्यांना यायचं आहे, ह्यांना काम करायचं नाही. बरं, आता सध्याच्या घडीला जर तुम्ही सोयीसुविधांच्या बाबतीत जर बोलला तर आपण महापालिका आपली कमी पडते असं तुमचं म्हणणं आहे. मात्र ग्रामीण भागातली जी काही जनता आहे ती नोकरीच्या निमित्तानं, शासकीय कामांच्या निमित्तानं असेल किंवा इतर त्यांच्या आरोग्याच्या सुविधासाठी येत असतील तर लोंढेच्या लोंढे कोल्हापुरात येतात. कोल्हापूरच्या सगळ्या सोयीसुविधा त्या वापरतात आणि पुन्हा ते संध्याकाळी आपल्या गावाकडे जातात आणि इतक्या सगळ्या सुविधा वापरत असताना कोल्हापूरच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर कोल्हापूरवर जो वाहतुकीचा असेल किंवा लोकसंख्येचा असेल तो बोजा पडत आहे आणि त्यासाठी हद्दवाढ ही गरजेची असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. नाही, हद्दवाढ झाली म्हणून कोल्हापूरचं कलेक्टर ऑफिस वडिंग्यात जाणार आहे का? हद्दवाढ झाली म्हणून जिल्हा परिषदेचं ऑफिस कुठं खेडेगावात जाणार आहे का? शहरांमध्ये ही सगळी कोल्हापूर जिल्ह्याची जी काही यंत्रणा चालते जिल्ह्याची आणि राज्याची, ही ऑफिसेस कोल्हापूरमध्येच आहेत. सगळी कलेक्टर ऑफिस असू दे, आरटीओ ऑफिस असू दे, जिल्हा परिषदेचं ऑफिस असू दे, महानगरपालिका असू दे, ही सगळी ऑफिसेस कोल्हापुरातच आहेत. हे काय कोल्हापूरची हद्दवाढ झाली आणि नाही झाली म्हणून इथला काही लोंढा कमी होणार नाही, हा विषय वेगळाच आहे. कोल्हापूरच्या म्हणूनच म्हणलं, कोल्हापूरमध्ये आता ट्रॅफिकची व्यवस्था एवढी मोठी आहे, प्रमाणात जास्त प्रमाणात झाली आहे. इथे फ्लायओव्हर व्हायला पाहिजेत. यासाठी कुणी प्रयत्न केला पाहिजे? मी मगाशी म्हटलं कागल शहराचा जसा विकास झाला तसा कोल्हापूरचा काय झाला नाही? त्या ग्रामीण लोकांना आपण दोषी धरून चालणार नाही. ती यायला तयार होतील, पण तुम्ही ज्यावेळी तुम्ही स्वतः सक्षम असाल, तुम्हाला आता खायला कमी पडते आणि तुम्ही म्हणताय आणि परत दुसरी माणसं आणा त्यांना आपण वाढूया. आता हे तुम्हाला खायला कमी पडायला लागले तर दुसऱ्यांना तुम्ही त्यांचं पोट कसं भरणार आहे? भरू शकणार नाही ना. आता एक साहेब शेवटचा प्रश्न, आता गेले कित्येक वर्ष तुम्ही या अनेक सामाजिक प्रश्नांसाठी तुम्ही लढा उभारलेला आहे आणि दुसरीकडं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम केलं आहे, चांगलं नेतृत्व केलेलं आहे आणि आता जर विचार केला तर तुम्हाला काय वाटतंय यावर कशा प्रकारे तोडगा निघावा? मी मगाशी म्हणलं प्राधिकरणाच्या माध्यमातून शासनानं जो काय बॅकलॉग आहे तो ताबडतोब भरून काढला पाहिजे. प्राधिकरणाला भरीव निधी दिला पाहिजे. हजारो करोड रुपये तुम्ही देता, पण अशा गोष्टीसाठी शहराचा विकास जर झाला पाहिजे तर त्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्राधिकरण ही संस्था आहे, या संस्थेला जास्तीत जास्त शासनाने निधी देऊन ही शहरं ग्रामीण भाग डेव्हलप करा आणि मग ते आपोआप शहरामध्ये येणारच आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनानं आता जे काही शासन आहे या शासनावरती विश्वास ठेवून जिल्ह्यातील सर्व जागा शासनानं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या विचाराची जागा निवडून दिल्या आहेत. त्यामुळं महाराष्ट्र शासनाने यावरती विचार करून प्राधिकरणला बळकटी दिली पाहिजे. हद्दवाढ झालीच पाहिजे, याबद्दल माझं काही दुमत नाही. हद्दवाढीला पर्याय नाही, कारण आता जर बघितलं कोल्हापूर शहरामध्ये 40% जागा ही आता ब्ल्यू लाईन पडलेली आहे. पुराचा धोका कोल्हापूरला जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, मग आता डेव्हलपमेंट एक साईडला होणारच नाही
तर दुसऱ्या साईडला हद्दवाढ करून चांगली गावं ती डेव्हलप करता येतील, त्यांच्या जागा डेव्हलप करता येतील. आरक्षण जी काय त्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये हद्दवाढीत गेल्यानंतर आमच्या जागा आरक्षण पडणार, असं काय नाही. गैरसमजच खूप आहेत. हे गैरसमजासाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन सगळ्या गावांना घेऊन त्यांचे ज्या काही गैरसमजू आहेत त्या गैरसमजुती दूर करून हद्दवाढ करावी आणि सगळ्यांना एकत्रित करून कुणाला अन्याय न होता किंवा आपण म्हणतो न लादता त्यांच्यावरती त्यांना एकत्र करून ही हद्दवाढ करावी असं आम्हाला वाटतं. खरं तर साहेब, ग्रामीण भागातले जे काही लोकप्रतिनिधी असतील, नेते असतील, हे राहण्यासाठी कोल्हापूर शहरात राहतात, मात्र मतदारसंघ हा त्यांचा ग्रामीण भागामध्ये येतोय आणि त्यांना शहरामध्ये राहायला पाहिजे, मात्र मतदारसंघ तुमचा तुमचं कार्यक्षेत्र हे ग्रामीण भागामध्ये आहे, असा आरोप देखील कृती समितीच्या लोकांनी केलेला आहे. आहेत ना, शहराचे ग्रामीणचे आमदार शहरामध्ये राहायला आहेत, त्यांची प्रॉपर्टी आहे, ते पहिल्यापासून राहतात, ते काय आता नवीन नाहीत. आता नरके फॅमिली हे कित्येक वर्ष हे शहरामध्ये शिवाजीपेठमध्येच राहतात, पण ते ग्रामीणमध्ये निवडून आलेले आहेत. PN पाटील साहेब कैलासवासी ते पण शहरामध्ये राहत होते, ते ग्रामीणमध्ये निवडून आलेले आहेत. आता अमोल माडिक साहेब ते काही शिर्लीत राहतात, त्यामुळे त्यांचं शहरामध्ये काही तसा राहण्याचा संबंध येत नाही. अशी बरेच व्यक्ती ती मूळ पहिल्यापासूनच शहरात आहेत आणि ती बाहेर जाऊन निवडून आलेले आहेत. त्यामुळं हा पण आरोप करणं चुकीचं आहे की बाबा शहराचा फायदा ग्रामीणचा तोटा, असं काही नाही. मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं शहरामध्ये सगळ्यांना फायदा मिळाला पाहिजे, पण ते करत असताना सोयी काय वणवा झालेला आहे तो बंद झाला तर त्या लोकांना आपण सांगता येईल की आमच्या इथं मुबलक पाणी आहे, आमच्या इथं बगीचे आहेत, आमच्या इथं बाकीचे ड्रेनेज सिस्टीम आहेत, आमच्या इथं चांगली डेव्हलपमेंट झाली आहे, आमच्या इथं ट्रॅफिक जाम होत नाही. हे जर त्यांना समजावून सांगितलं का, आणि समजावून सांगण्यापेक्षा त्यांना दिसतंय. तुम्ही मगाशी म्हटला की ग्रामीणची माणसं रोज शहरामध्ये येतातच, त्यांना यावंच लागतं, कारण RTO ऑफिस, कलेक्टर ऑफिस, गोकुळ ही सगळ्यात मोठी संस्था आहे, त्या संस्थेची सभा आखंड जिल्ह्यामध्ये आहेत, ती लोक असतील, ती रोज एकदा कोल्हापुरात ती येऊन जातच असतात. त्यांना माहिती आहे, आपण सांगायची गरज नाही. कोल्हापूर शहराची चांगली डेव्हलपमेंट जर झाली तर ही स्वतःहून लोक, जसं पुण्यामध्ये स्वतःहून लोक हद्दवाढीमध्ये आम्हाला घ्या म्हणतात, त्या पद्धतीने ही लोक पण घ्या म्हणतील. तर नक्कीच जे काही प्राथमिकरित्या जे कोल्हापूरचं प्राधिकरण केलं गेलं होतं, ते प्राधिकरणाचा बॅकलॉग भरून काढून प्राधिकरण सक्षम करावं आणि ग्रामीण भागातील जनतेची ज्या काही संभ्रमावस्था आहेत, ज्या काही गैरसमज आहेत, त्या गैरसमज सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र मिळून दूर केले पाहिजेत आणि कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्राचा जो काही आता विकास आहे, तो खुंटलेला विकास तो पूर्ण करावा, चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात, तरच ग्रामीण भागातील जनता स्वखुशीने कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी हसत खेळत मान्य होतील, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सत्यजित साहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत. साहेब, धन्यवाद KK न्यूजशी आपल्याला संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.